झी24 तासवरच्या चर्चेमध्ये विद्या चव्हाण यांनी एक महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली होती, ती म्हणजे सोन्यावरचा कर हा कमी व्हावा असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र सामान्य महिलांना नेमकं काय वाटतं आहे, तर अहिल्यानगरमधल्या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि गृहिणींच्या अपेक्षा काय, गृहिणींना घर चालवताना मोठी काटकसर देखील करावी लागते आहे आणि त्या बदल्यात गॅसचे देखील दर वाढले आहेत, तेलाचे देखील दर वाढले आहेत आणि ज्या घरगुती उपयोगी वस्तू आहेत, रोजच्या वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे देखील दर वाढले आहेत। आपल्या सोबत काही गृहिणी आहे, आपण त्या गृहिणींकडनं जाणून घेणार आहोत नेमक्या गृहिणींच्या अपेक्षा काय। जे घरगुती किराणा जो आहे, ज्यामध्ये तेल असेल म्हणजे खाद्यतेल असेल किंवा तुमचा शॅम्पू असेल, साबण असेल, यावरचे पण दर त्यांनी थोडे वाढवले आहेत। तर ते एक महिन्याचं बजेट जे आपण ठरवतो, महिलेचं जे किचनचं बजेट असतं, तर त्यात कुठेतरी तिला थोडासा अडचणीचा सामना करावा लागतोय। तर ते मला असं वाटतं की सरकारने त्या किमतीकडे लक्ष द्यावं। तर महिलांना जे सरकारने आता लाडक्या बहिणी योजनेत जे पैसे देऊ केलेत, त्याने महिलांना त्यांच्या स्वतःपुरता फायदा होतो, परंतु मला असं वाटतं की सरकारने त्यांना डिजिटल साक्षरता, तसेच स्टार्टअपमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा, तसेच त्यांना रोजगार व्यवसायासाठी काहीतरी अजून नवीन योजना लावाव्या, जेणेकरून त्यांचं कुटुंबही चालण्यास मदत होईल आणि सशक्तीकरण वाढेल। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ज्या बायका काम करू शकतात, ज्या बायका स्वतःच्या स्वबळावर तुम्ही जर त्यांना निधी पुरवला तर त्या उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू शकतात। कुणाल जमदाडे, झी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।